हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी ही जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 20 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग होतं आपल्या आजच्या विषयाकडे. तर चालू घडामोडी 20 डिसेंबर 2025. तर पहिली बातमी आहे, भारतातील पहिले वन विद्यापीठ उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे स्थापन होत आहे. वर्ल्ड अँटी डॉपिंग एजन्सीच्या ताज्या अहवालानुसार भारत 2024मध्ये सलग तिसऱ्यांदा डोपिंग प्रकरणामध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पुढे पाहूया, सिंगापूरच्या चांगी विमानतळाला 2025साठी जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया, आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर GCC मुंबईत स्थापन होणार आहे. पुढे पाहूया, सुरेश गोयल यांची 25 जानेवारी 2026 पासून NCAERचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया, अश्विनी कुमार तिवारी यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया, दरवर्षी 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन साजरा केला जातो. पुढे पाहूया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान, ज्याचं नाव आहे द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान, हे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया, 2026 फिफा फुटबॉल विश्वचषक 11 जून ते 19 जुलै 2026 दरम्यान अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये आयोजित केले जाईल. पुढे पाहूया, IIT दिल्लीच्या एका विद्यार्थ्याने सैनिकांचा भार 80% पर्यंत कमी करण्यासाठी हनुमंत X01 विकसित केले आहे. पुढे पाहूया, 11व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या ॲटलासनुसार मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. झारखंडने हरियाणाला हरवून पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहे. पुढे पाहूया, डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड व्हॅन विल संरक्षण सह निर्मितीबद्दल चर्चा करण्यासाठी भारताला भेट दिली. जानेवारी 2026 पासून शाश्वत शर्मा एअरटेल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व CEO म्हणून पदभार स्वीकारतील. पुढे पाहूया, अलाहाबाद उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिप बेकायदेशीर नसल्याचा निर्णय दिलेला आहे. भारत सरकारने शाळांमध्ये डिजिटल साक्षरतेसाठी राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे. पुढे पाहूया, हैदराबादमध्ये राज्य PSC अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटन केले आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.